माढा तालुक्यातील भोसरे येथील बळीराजा वनपाझर तलावाच्या बांधाला गेल्या 15 वर्षांपासून लागलेली गळती तातडीने दुरुस्त करण्यात यावी, अन्यथा 9 जुलैपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा बळीराजा वनपाझर तलाव समन्वय समितीचे प्रमुख हर्षल बागल यांनी पत्रकार परिषदेत दिला। वारंवार निवेदने देऊनही वनविभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप त्यांनी केला। 1972च्या दुष्काळात रोजगार हमी योजनेतून उभारण्यात आलेल्या या तलावाची 53 वर्षांनंतरही दुरुस्ती न झाल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे। परिणामी तलाव वर्षातील बहुतांश काळ कोरडा राहत असून वन्यजीव, जनावरे आणि शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ मिळत नसल्याचे बागल यांनी सांगितले। तलावाची दुरुस्ती झाल्यास 300 ते 400 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यासह भूजल पातळी वाढण्यास मदत होणार असल्याचा दावा त्यांनी केला। वन विभागाच्या हद्दीतील या तलावाच्या दुरुस्तीसाठी जलसंधारण विभागाची तांत्रिक मंजुरी आवश्यक असतानाही प्रस्ताव सादर करण्यात होत असलेल्या विलंबाबद्दल ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। वन विभाग व जलसंधारण विभागाच्या संयुक्त पाहणीनंतरही कार्यवाहीला गती न मिळाल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याचे समितीने स्पष्ट केले। भोसरे तालुका माढा येथे वन विभागाचा गट नंबर आहे 62/2 आणि त्याच्या परिसरामध्ये त्या हद्दीमध्ये एक पाझर तलाव आहे, जो 1972च्या दुष्काळामध्ये पाट्या टाकून तयार करण्यात आलेला तो पाझर तलाव आहे। त्या पाझर तलावाला आमच्या इथं सगळेजण आम्ही बळीराजा पाझर तलाव म्हणतो। त्याला 1972 ते 2026 पर्यंत 53 वर्ष पूर्ण झाली, पण एकदाही दुरुस्ती करण्यात आलेली नाही। 2012 पासून तो सदरचा पाझर तलाव गळतोय। आम्ही वारंवार तक्रारी केल्या, अर्ज केले, विनंत्या केल्या, पण वन विभाग प्रशासनानं सातत्यानं विलंब लावलेला आहे त्याला। म्हणून आम्ही आज उपवन संरक्षक विभाग सोलापूर यांना पण पत्र देतोय आणि मोहोळचं जे प्रादेशिक कार्यालय आहे त्यांना बी पत्र देतोय। त्याचबरोबर केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव, आपल्या महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, सोलापूर जिल्हाधिकारी आणि सगळे खालचे प्रशासकीय कार्यालय सगळ्यांना आम्ही एक पत्राची कॉपी देतोय। जे प्रेस नोटमध्ये मांडलेलं आहे तेच याच्यामध्ये मांडलेलं आहे। आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की 2016 पासून आम्ही सातत्यानं पाठपुरावा केलेला आहे। पाठपुरावा केलेले सगळे आमच्याकडे कागदपत्रे आहेत, पोच आहेत, आम्ही प्रत्येक पत्राची पोच ठेवलेली आहे। जलसंधारण विभागानं अंदाजपत्रक बनवून देतो म्हटल्यानंतरसुद्धा वन विभागानं जलसंधारण विभागाला कुठल्याही पद्धतीचं सहकार्य केलेलं नाही। तांत्रिक मंजुरी पहिल्यांदा लागते आणि त्याच्यानंतर मग अंतरिम मंजुरी लागते, परंतु तांत्रिक मंजुरीलाच अजून ते गेलेलं नाही। म्हणजे 2016 ते 2026 या 10 वर्षामध्ये पाठपुरावा करून देखील जर वन विभाग पाझर तलावाची गळती रोखू शकत नसेल तर मग तो तलाव भारतात आहे का भारताच्या बाहेर आहे याचा शोध घेतला पाहिजे। आमची मागणी एवढीच आहे की त्या सदर तलावाची होणारी पाण्याची जी गळती आहे ती थांबवावी। ती वन विभागाची जबाबदारी आहे का तर वन विभागाच्या हद्दीमध्ये तो पाझर तलाव आहे आणि त्याला विलंब लावू नये। त्याची कारणं अशी आहेत, वन विभागाचा 21 हेक्टरचा एरिया आहे, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती पशुपक्षी आहेत, प्राणी आहेत। त्या पाझर तलावाच्या पायथ्याला 400 ते 500 हेक्टरपर्यंत जी शेतजमीन आहे त्या शेतजमिनीचं नुकसान होतं आहे, माती वाहून जाते त्या गळतीमुळं आणि खालच्या बाजूच्या शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे। त्याचबरोबर पाझर तलावाच्या खालच्या बाजूला एक 1200 ते 1500 लोकवस्ती असलेलं कुटुंब राहतात तिथं। उद्या जर सप्टेंबर महिन्यात आलेल्या पूर परिस्थितीसारखी निर्माण झाली, अतिवृष्टी आली, उद्या पाझर तलाव फुटला आणि जर लोकवस्तीमध्ये पाणी शिरलं, मनुष्यहानी झाली, पशुहानी झाली तर त्याला जबाबदार कोण? वन विभाग त्याची जबाबदारी घेणार आहे का? वन विभागानं स्वतः मान्य केलेलं आहे की पाझर तलावाची गळती होते, तशा पद्धतीचे प्रादेशिक कार्यालयानं अहवाल देखील तयार केलेले आहेत। आता मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये आम्ही तत्कालीन वनपाल लटके साहेब म्हणून आहेत त्यांना तिथं बोलवलं, त्यांनी अहवाल 1 वर्षानंतर सुद्धा पाण्याची गळती थांबवण्यामध्ये यश का आलं नाही वन विभागाला? म्हणजे पत्रांच्या शब्दामध्ये छेडछाड केली जाते आणि जाणीवपूर्वक या कामाला विलंब लावला जातो आहे। 2016ला पहिली मागणी आहे, त्यानंतर 2021ला दुसरी मागणी आहे, त्याच्यानंतर 2024, 2025
2026 कमीत कमी 10 ते 15 पत्र आम्ही आतापर्यंत दिलेले आहेत वन विभागाला आणि प्रत्येक पत्राची पोच आम्ही सांभाळून ठेवलेली आहे. मोहोळ प्रादेशिक कार्यालयाचे वनपाल गायकवाड म्हणून आहेत. मागील कारण मोडणीम विभाग आणि मोहोळ विभाग वन विभाग यांची एक संयुक्त व्हिजिट त्या पाझर तलावाला झाली होती. त्यावेळेस आल्यानंतर वनपाल असलेले गायकवाड यांनी तलावाची पाहणी करत असताना तोंडी आम्हाला सांगितलं की सदरचा तलाव हा दुरुस्त होऊ शकत नाही. मग आम्ही लेखी मागितलं त्यांना की का लेखी आम्हाला सांगा का दुरुस्त होऊ शकत नाही. त्यांनी आम्हाला अतिशय पोरकट कारण सांगितलं, तलाव दुरुस्त झाला, उद्या बॅकवॉटर जर पाठीमागं सरकलं तर वन विभागातली झाडं जळतेली, अशा पद्धतीत उत्तर दिलं. ज्यावेळेस आम्ही लेखी मागितलं त्यावेळेस त्यांनी युटर्न घेतला आणि आम्हाला काही वेळ मागितला होता. आम्ही वेळ पण दिला. मग अद्याप किती वेळ द्यायचा अजून ह्यांना. तांत्रिक मान्यतेला नंतर जलसंधारणला त्यांनी पत्र काढलं, पण त्याच्यामध्ये काही खोडा घातलेला आहे. आमची मागणी आहे की बाबा सदरची आमची जी मागणी आहे तुम्ही कशीही पूर्ण करा, पण त्या तलावामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी साठल्यानंतर 10 ते 15 दिवसात पाणी गळती होऊन तो तलाव रिकामा होतो. 10च्या 20च्या 3-3, 4-4 मोटराला जेवढं पाणी असतं तेवढं पाणी त्या तळ्यातनं खाली जाते. आमच्याकडे सगळे त्या तत्कालीन पावसाळ्यामध्ये पाणी गळत असताना जे फुटेज आहेत, फोटो आहेत. तलावाच्या क्षेत्रामध्ये शेती वगैरे होती नाही तलाव